Welcome, my dear student. Welcome to the Human Rights Certificate course. I am Dr. Kailash Mante. Today, we have discussed about protection of Human Right Act 1993. भारतातील मानव संरक्षणासाठी तयार करण्यात आलेला किंवा निर्माण करण्यात आलेला भारतीय मानव हक्क संरक्षण कायदा 1993, जो की संपूर्ण विश्वामध्ये मानवाच्या आणि नागरिकांच्या अधिकाराच्या संरक्षणासाठी जी यंत्रणा वैश्विक स्तरावरती स्वीकारण्यात आली, तर त्या यंत्रणेचा भाग म्हणून भारतामध्ये सुद्धा भारतातील मानव अधिकारांचं संरक्षण करण्यासाठी, मानव अधिकारांच्या योजना राबवण्यासाठी जी यंत्रणा उभी केल्या गेली, तर त्या कायद्यांचा अभ्यास आपण आजच्या या तासामध्ये करून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि म्हणून आजच्या या तासामध्ये भारतातील मानवी हक्क राबवण्याची आणि संरक्षण करण्याची यंत्रणा, भारतीय मानव हक्क संरक्षण कायदा 1993 जो की आहे, तर तो आपण इथे अभ्यासणार आहोत. आपण स्क्रीनमध्ये आपल्याला जे दिसतं आहे, तर या कायद्याची जी की संरचना आहे, थोडक्यात या कायद्याचे 3 सेक्शन की 3 विभागात त्याचं वर्गीकरण इथं करता येतं. पहिला जो भाग आहे, तर तो आहे सेक्शन नंबर 3 किंवा सेक्शन 3. तर या सेक्शन 3 मध्ये नॅशनल ह्युमन राईट कमिशन्स जे काही आहे, तर याची तरतूद या सेक्शन 3 मध्ये तिथं केल्या गेलेली असल्याचं दिसतं. थोडक्यात सेक्शन 3 मध्ये उपकलम 3 मध्ये राष्ट्रीय मानव हक्क आयोगाची तरतूद तिथं केल्या गेलेली असल्याचं आपणास दिसून येतं. तर या कायद्याच्या भारतीय मानवी हक्क संरक्षण कायदा 1993, तर याच्या सेक्शन 21 मध्ये नॅशनल ह्युमन राईट कमिशन बरोबरच प्रत्येक स्टेटसाठी स्टेट ह्युमन राईट कमिशन, म्हणजे सेक्शन 21 मध्ये स्टेट ह्युमन राईट कमिशनची तरतूद, इव्हॉल्युशन्स जे काही आहे, तर ते तिथं करण्यात आलेलं असल्याचं आपणास दिसतं. आणि या कायद्याच्याच म्हणजे इंडियन ह्युमन राईट प्रोटेक्शन ॲक्ट 1993 याच्या सेक्शन 30 मध्ये सेक्शन 30 हे ह्युमन राईट कोर्ट, मानव हक्क संरक्षण न्यायालय किंवा जिल्हा न्यायालय जे की आहे, तर हे सेक्शन 30 मध्ये, सेक्शन 13 मध्ये त्याची तशी व्यवस्था जी की आहे, त्रिस्तरीय व्यवस्था, तर ती या भारतीय मानव हक्क संरक्षण कायदा 1993, इंडियन ह्युमन राईट कमिशन, हे इंडियन ह्युमन राईट प्रोटेक्शन ॲक्ट 1993 यामध्ये तिथं या 3 सेक्शनमध्ये सेक्शन नंबर 3, सेक्शन नंबर 21 आणि सेक्शन नंबर 30 अशा याच्यातून ही जी की व्यवस्था आहे, यंत्रणा जी की आहे, तर ती निर्माण केल्या गेलेली असल्याचं आपण दिसतं. नॅशनल ह्युमन राईट कमिशन्स जे काही आहे, तर या नॅशनल ह्युमन राईट कमिशनमध्ये एकूण टोटल जे मेंबर्स आहेत, तर ते देअर आर 7 मेंबर्स इन दी नॅशनल ह्युमन राईट कमिशन, and state human rights commission also fifth member in the state human rights commissions. and प्रत्येक जिल्ह्यासाठी जिल्हा स्तरावरती जिल्हा न्यायालयाची व्यवस्था जी की आहे, तर हे सेक्शन 13 जे की आहे, सेक्शन 30 जे की आहे, तर ते तिथं प्रत्येक जिल्ह्यासाठी एक जिल्हा न्यायालयाची नेमणूक तिथे केल्या जात असल्याचं आपणास दिसते. आणि मग त्याची जी की रचना आहे, कॉम्बिनेशन्स जे की आहे, तर ते सविस्तर आपण पुढच्या भागामध्ये तो बघणारच आहोत. तर त्याच्या अगोदर भारताच्या मध्ये ही जी की
यंत्रणा उभी राहिलेली आहे. तर या यंत्रणेविषयी, या स्ट्रक्चरविषयी आपण थोडक्यात माहिती इथे जाणून घेण्याचा प्रयत्न हा करणार आहोत. भारतीय राज्यघटनेचे लोकशाही शासन पद्धतीने स्वीकारलेले असून स्वातंत्र्य, समता, बंधुत्व आणि न्याय प्रस्थापित या भारतीय राज्यघटनेद्वारे करण्याचा प्रयत्न तिथे केला गेलेला असला दिसतं. भारतीय घटनाकारांनी, घटना निर्मात्यांनी जो उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेवून ज्या प्रोव्हिजन्स ज्या काही आहेत, तर त्या घटनेमध्ये केलेल्या आहेत. तर त्या करण्यामागे त्यांचा जो काही उद्देश आहे, तर तो उद्देश स्वातंत्र्य, समता म्हणजे फ्रीडम, इक्वॅलिटी, फ्रटर्निटी अँड जस्टिस हे जे काही 4 व्हॅल्यूज जे काही आहे किंवा 4 जे फोर्स बेसिक पिलर्स जे काही आहे डेमोक्रेसीचे, तर ते डोळ्यासमोर ठेवून एक एम्स त्यांना मानून त्यांनी त्यासाठी काही प्रोव्हिजन्स ज्या आहे, तर त्या भारतीय राज्यघटनेमध्ये त्या मिळवण्यासाठी, अचीव करण्यासाठी त्या केलेल्या असल्याच्या आपणास दिसतात. समाजातील दुर्बल घटकांवर व स्त्रियांवर अन्याय होऊ नये म्हणून कायदे देखील करण्यात आलेले असतात. समाजातील जो उपेक्षित घटक आहे, वंचित घटक आहे, दुर्लक्षित घटक आहे, की भारतीय समाज व्यवस्थेमध्ये जी काही व्यवस्था आपल्याकडे, सामाजिक व्यवस्था हजारो वर्षापासून चालत आलेली होती, मग ती तुमची श्रमविभाजनाची आधारलेली समाज व्यवस्था असेल, तुमचं कार्यविभाजन करणारी ती समाज व्यवस्था असेल, ती कुठेतरी श्रेष्ठ आणि कनिष्ठ असा भेदभाव करणारी चतुर्वर्ण व्यवस्था असेल, अशा ज्या काही जुनाट ज्या व्यवस्था आपल्याकडे सामाजिक परिघामध्ये मोठ्या प्रमाणात होत्या, तर त्या परिप्रेक्ष्यामध्ये बदल करण्यासाठी म्हणून ज्या काही समाजातील दुर्लक्षित, उपेक्षित, वंचित जे घटक आहेत, तर त्यांच्या उत्थानासाठी, त्यांना समाजाच्या बरोबरीने न्याय हक्क मिळण्यासाठी काही तरतुदी ज्या आहे, तर त्या जाणीवपूर्वक भारतीय राज्यघटनेमध्ये केल्या गेलेल्या असल्याच्या आपल्याला दिसतात. आणि मग ती आरक्षणाची तरतूद असेल, ती सामाजिक न्यायाच्या तरतुदी असतील, आणि त्या राजकीय प्रतिनिधित्वाचे तिथे त्या काही तरतुदी असतील, तर त्या सगळ्या तरतुदी म्हणजे एक हेतू डोळ्यासमोर ठेवून त्या केल्या गेलेल्या असलेल्या आपल्याला दिसतात. आणि त्यासाठी सुद्धा मग तो स्त्रियांसाठी प्रतिनिधित्व असेल, त्यांचं आरक्षण असेल, समाजातील दुर्लक्षित, उपेक्षित, वंचित आणि पिछडा वर्ग जो की असेल, तर त्यांच्यासाठी म्हणून जे जे काही कायदे केले गेलेले असतील, तर ते इथे हा उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेवून तो तिथं केल्या गेलेल्या असल्याचं दिसतं. यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मूलभूत अधिकारांचे हे असतील, त्यातल्या प्रोव्हिजन्स असतील, तरतुदी असतील. आपण फंडामेंटल राईट्स मागच्या काही तासामध्ये बघितलेलं आहे. तर त्यातल्या कलम 17 मधली तरतूद असेल, कलम 21 मधल्या असेल, कलम 19 मधल्या तरतुदी असतील, त्याचबरोबर कलम 28 का असेल, कलम 26, 25 असेल, या ज्या काही तरतुदी करण्यात आलेल्या आहेत, तर त्यांचा हेतू या उपेक्षित घटकांना न्याय देणे हा तिथं असल्याचं आपल्याला दिसतं. याचबरोबर आपण डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट्स हे सुद्धा बघितलेलं आहे. राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्वे, आणि त्यामध्ये जे काही सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि सांस्कृतिक ज्या काही तरतुदी, जे काही तत्व त्यामध्ये समाविष्ट केल्या गेलेल्या आहे, तर त्यांचा हेतू सुद्धा स्वातंत्र्य, समता, बंधुत्व आणि न्याय हा तिथं असल्याचं आपल्याला दिसतं. आणि याला जोडून जे काही 46वी घटना दुरुस्ती विधेयक 1976 जे काही आहे, आणि ते मूलभूत कर्तव्य
फंडामेंटल ड्युटीज ज्या काही आहेत तर ज्या काही जोडल्या गेलेल्या आहेत तर त्यासुद्धा भारतातील राजकीय क्षेत्रातील मानवी हक्कांचे मापदंड त्यामध्ये स्वीकारल्या गेलेले असल्याचे आपणास दिसतात. त्या तरतुदीवरून एकंदरीत तसा आभास किंवा तशा तरतुदी त्या असाव्यात असं आपल्याला दिसतं. इतकेच नाही तर मानवी हक्कांचं संरक्षित करण्यासाठी 1993 साली जिनेवा इथे जे काही आंतरराष्ट्रीय संमेलन भरलं आणि त्या संमेलनामध्ये जिनेवा कॉन्फरन्समध्ये त्याचा जो काही अजेंडा जो काही ठरला तर त्यानुसार प्रत्येक देशाने मानवी हक्कांचं संरक्षण आणि संवर्धन करण्याचं एक प्रण आणि एक निश्चय जो काही आहे तर हा 1993च्या जिनेवा संमेलनामध्ये तिथं केलेलं असल्याचं आपल्याला दिसतं. आणि त्यानंतर भारताने सुद्धा या जिनेवा संमेलनानंतर भारताने सुद्धा या मानवी हक्कांचं संरक्षण करण्यासाठी राष्ट्रीय मानव हक्क आयोगाची स्थापना तिथे केली गेलेली असल्याचं दिसतं. ही जिनेवा कॉन्फरन्स इथे संपन्न झाल्यानंतर भारतामध्ये सुद्धा नॅशनल ह्युमन राईट कमिशन ॲक्ट 1993 जो काही आहे तर तो तिथे स्थापन केला गेलेला असल्याचं दिसतं. आणि यासाठी भारतीय संसदेची मान्यता घेऊन हा इंडियन नॅशनल ह्युमन राईट कमिशन ॲक्ट 1993 भारतीय मानव हक्क संरक्षण कायदा 1993 हा तिथं उभा केला गेलेला असल्याचं दिसतं. मानवी हक्कांचे सतत होणारे उल्लंघन शासनाच्या समोर सादर करण्यासाठी अनेक व्यक्ती आणि संघटना तिथं काम करत असतात, पण त्यांची कार्यवाही ही मर्यादित स्वरूपाची. कोणती ज्या काही NGOज आहेत, व्यक्ती आहेत, सामाजिक कार्यकर्ते आहेत तर ते त्यांचं मर्यादा तिथं असल्याचे आपल्याला दिसून येतात. आणि म्हणून याला एक व्यापक स्वरूप, एक व्यापक संरक्षण प्राप्त करून देण्यासाठी हा 1993चा कायदा तिथं तो झालेला असल्याचं आपल्याला दिसतं. या दृष्टीने मानवी हक्कांच्या उल्लंघनाबाबत तक्रारी करण्यासाठी तसेच त्याबाबत त्याचं स्वतंत्र निरीक्षण करण्यासाठी, त्याची चौकशी करण्यासाठी त्याचं हे महत्त्व लक्षात आल्यानंतर भारत सरकारने 28 सप्टेंबर 1993 रोजी 28 सप्टेंबर 1993 रोजी राष्ट्रपतीद्वारे एकवट हुकूम काढला आणि त्याचं नंतर जे काही रूपांतर आहे तर ते 8 जानेवारी 1994 रोजी लोकसभेची मान्यता त्याला मिळाली. आणि त्यानंतर त्या वटहुकुमाचं रूपांतर आहे ऑर्डिनन्स जो काही आहे तर त्याचं रूपांतर हे कायद्यात तिथं झालेलं असल्याचं आपणास दिसून येतं. म्हणजे ऑर्डिनन्स हा 1993 मध्ये झाला आणि म्हणून भारतीय मानवी हक्क संरक्षण कायदा इंडियन नॅशनल ह्युमन राईट कमिशन ॲक्ट 1993 असं त्याला म्हटलं जात असल्याचं आपणास दिसतं. या कायद्यानुसार राष्ट्रीय पातळीवर एक मानव हक्क आयोग, राज्य पातळीवर एक मानव हक्क आयोग आणि प्रत्येक जिल्हा पातळीवरती एक मानव हक्क न्यायालय तिथं स्थापन केल्या गेलेलं असल्याचं आपणास दिसून येतं. म्हणजे मानव हक्क संरक्षणासाठी सुद्धा त्रिस्तरीय व्यवस्था निर्माण करण्याचं काम हा 1993चा कायदा तो तिथं करत असल्याचं आपणास दिसतं. यातील राष्ट्रीय मानव हक्क आयोग, राज्य मानव हक्क आयोग आणि जिल्हा न्यायालय जे काही आहे याविषयीची एक माहिती जी की आहे तर ती आपण इथे बघणार आहोत. मी जसं तुम्हाला याच्यामध्ये स्ट्रक्चरमध्ये किंवा स्क्रीनमध्ये जसं दिसतं आहे तर सेक्शन 3 नुसार नॅशनल ह्युमन राईट कमिशन जे की आहे तर ते तिथं स्थापन होतं. आणि या नॅशनल ह्युमन राईटचं काय कार्य आहे, कशी त्याची रचना कॉम्बिनेशन ते असतं तर त्याविषयीची माहिती आपण इथे थोडक्यात इथे बघणार आहोत. नॅशनल ह्युमन राईट कमिशन किंवा राष्ट्रीय मानव हक्क आयोग सेक्शन 3 या कायद्याचा जो काही सेक्शन 3 आहे, उपकलम 3 जे की आहे तर या सेक्शन 3 मध्ये नॅशनल ह्युमन राईट कमिशनची रचना, त्याची नियुक्ती, त्याचा कालावधी आणि त्याच्या पदाधिकाऱ्यांची बडतर्फी असेल आणि त्याचा जो काही प्रशासकीय वर्ग असेल आणि त्याचे अधिकार आणि कार्य जे काही असतील तर याचंही सविस्तर असं विवेचन जे काही आहे हे सेक्शन 3 मध्ये तिथं ते केलं गेलेलं असल्याचं आपल्याला दिसतं. त्याच्यात सुरुवातीला आपण बघूया रचना,
कॉम्बिनेशन. राष्ट्रीय मानव हक्क आयोगात र मा मानवी हक्क आयोगात एक मुख्य न्यायाधीश पद धारण केलेला व्यक्ती जी की असेल, तर ती एक मुख्य न्यायाधीश जो की असेल, तर तो अध्यक्ष म्हणून तिथं कार्य पाहत असल्याचं आपल्याला दिसतं. तो एक मुख्य न्यायाधीश पद धारण केलेले असेल, एक सभापती पदस्थ व्यक्ती असेल आणि त्यात आयोगात एकूण अध्यक्षासह 7 सदस्यांचा हा आयोग तो तिथं असेल. म्हणजे एक अध्यक्ष आणि 6 सदस्य असा एकूण 7 सदस्यांचा राष्ट्रीय मानव हक्क आयोग, नॅशनल ह्युमन राईट कमिशन जे काही आहे, तर ते तिथं असल्याचं आपल्याला दिसतं. अध्यक्ष हा सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशावर पदावर असलेला व्यक्ती जो काही आहे, तर तो हा अध्यक्ष हा सर्वोच्च न्यायालयात सुप्रीम कोर्टमधील कार्यरत असलेला न्यायाधीश हा नॅशनल ह्युमन राईट कमिशनचा अध्यक्ष तिथं राहत असल्याचं आपल्याला दिसतं. त्यातील एक सदस्य जो की आहे, म्हणजे 6 सदस्यांपैकी अध्यक्ष सोडून 6 सदस्य आहेत, तर त्यातील एक सदस्य हा उच्च न्यायालयातील न्यायाधीश पदावर पद धारण केलेला न्यायाधीश जो की आहे, तर तो तिथे एक सदस्य म्हणून तिथं काम करत असल्याचं आपल्याला दिसतं. 2 सदस्य जे की आहे, तर हे 2 सदस्य मानव हक्कासंबंधीचे ज्ञान असलेले किंवा मानवी हक्क या क्षेत्रात कार्य करत असलेले अनुभवी व्यक्ती, अशा 2 व्यक्तींची नियुक्ती या नॅशनल ह्युमन राईट कमिशनच्या सदस्यपदी तिथे एकतर ज्या क्षेत्राचं त्यांना ज्ञान आहे, ते अभ्यासक आहेत किंवा त्या क्षेत्रामध्ये जे कार्य करत आहेत, अशा 2 व्यक्तींची सदस्य म्हणून तिथं नियुक्ती तिथं केल्या जात असल्याचं आपणास दिसते. आणि याचबरोबर अल्पसंख्याक आयोग, राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग जो की आहे, त्याचा अध्यक्ष, अनुसूचित जाती जमातींच्या राष्ट्रीय आयोगाचा अध्यक्ष आणि राष्ट्रीय महिला आयोगाचे जे की अध्यक्ष आहे, या तिन्ही आयोगाचे जे की अध्यक्ष असतात, तर हे तिन्ही आयोगाचे अध्यक्ष हे नॅशनल ह्युमन राईट कमिशनचे पदसिद्ध सदस्य तिथं आपल्याला राहत असल्याचं आपण दिसून येतात. आणि अशा पद्धतीने एकूण अध्यक्षासह 7 सदस्य हे नॅशनल ह्युमन राईट कमिशनमध्ये तिथं राहत असल्याचे आपल्याला दिसतात. सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश हा अध्यक्ष, उच्च न्यायालयाचा न्यायाधीश हा सदस्य आणि 2 सदस्य जे की आहे, तर ते एकतर मानवी हक्क न्यायालयासंबंधी त्यांचं ज्ञान असेल किंवा त्या क्षेत्रात त्यांना अनुभव असेल, असे 2 सदस्य आणि नॅशनल ह्युमन राईट कमिशनमध्ये नॅशनल मायनॉरिटी कमिशनचे अध्यक्ष आणि अनुसूचित जाती जमातींच्या आयोगाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राष्ट्रीय महिला आयोगाचे अध्यक्ष, असे तिन्ही आयोगाचे अध्यक्ष हे जे याचे सदस्य तिथं राहत असल्याचे आपणास दिसतात. त्यांची नियुक्ती कशी होते, तर ते सुद्धा आपण इथे बघूयात. नियुक्ती, अपॉइंटमेंट. राष्ट्रीय मानव हक्क आयोगाचे अध्यक्ष व 4 सदस्यांची नियुक्ती राष्ट्रपती तिथं करत असल्याचे आपणास दिसते. तर इतर सदस्य पदसिद्ध तिथं असल्याचे आपणास दिसतात. ही नेमणूक एका शिफारस समितीच्या शिफारशीवरून राष्ट्रपती जे की आहे, तर या शिफारस समितीने जे काही नाव सुचवले असतील, तर त्यांची नियुक्ती करण्याचं काम तिथं करत असल्याचे आपल्याला दिसतात. या शिफारस समितीमध्ये पंतप्रधान हे या भारताचे जे की पंतप्रधान असतात, तर ते या शिफारस समितीचे अध्यक्ष आपल्याला तिथं राहत असल्याचे आपल्याला दिसतात. याचबरोबर भारत सरकारचा जे काही लोकसभेचे सभापती असतात, तर ते याचे सदस्य असल्याचे आपल्याला दिसतात. लोकसभेचे सभापती याचे सदस्य असतात. भारत सरकारचा जो काही गृहमंत्री, होम मिनिस्टर जो काही आहे, तर तो होम मिनिस्टर सुद्धा याचा सदस्य, मेंबर्स तो तिथं राहत असल्याचं आपल्याला दिसतं. त्याचबरोबर लोकसभेतील विरोधी पक्षनेता, अपोनियन पार्टीचा लीडर्स जो काही आहे, तर तो सुद्धा याचा सदस्य राहत असल्याचं दिसतं. याचबरोबर राज्यसभेतील विरोधी पक्षनेता, जो की राज्यसभा संसदेचे 2 सभागृह, वरिष्ठ आणि कनिष्ठ, या दोन्ही सभागृहाचे जे की विरोधी पक्षनेता आहे, तर ते या शिफारस समितीचे सदस्य तिथं राहत असल्याचे आपणास दिसतात. याचबरोबर राज्यसभेतील जे काही उपसभापती आहे, तर हे राज्यसभेतील उपसभापती सुद्धा या शिफारस समितीचे
सदस्य तिथं राहत असलेले आपल्याला दिसतात. या व्यतिरिक्त सुद्धा सर्वोच्च न्यायालयाचे सर्वोच्च न्यायाधीश जे की आहे, हां, सुप्रीम कोर्टचे चीफ जस्टिस जे आहे, तर त्यांच्याशी सल्लामसलत करून ही शिफारस समिती जी की आहे, तर राष्ट्रीय मानव हक्क आयोगाच्या सदस्यांची आणि अध्यक्षांची शिफारस करण्याचं काम माननीय राष्ट्रपतींना तिथं करत असल्याचे आपल्याला दिसून येतात. आणि मग या शिफारस समितीने जे काही नावं ज्यांची शिफारस केली, रिकमेंडेशन ज्यांचं केलेलं आहे, तर त्यांची तिथे राष्ट्रीय मानव हक्क आयोगाचे अध्यक्ष आणि सदस्यपदी त्यांची तिथं निवड तिथे केल्या जात असल्याचं दिसतं. यांचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो, तर ते सुद्धा आपण इथे बघणार आहोत. मानवी हक्क आयोगाचे अध्यक्ष आणि सदस्यांचा कार्यकाळ सर्वसाधारणतः 5 वर्षाचा तिथं राहत असल्याचं आपणास दिसतं. आणि हे जे काही सदस्य आहे, तर सदस्यांची पुन्हा निवड म्हणजे एक टर्मसाठी झाल्यानंतर पुन्हा त्यांची निवड जी की आहे, पुनर्निवडणूक जी की आहे, पुन्हा निवडणूक त्यांची त्यांची करता येत असल्याचं आपल्याला दिसतं. परंतु एकदा या आयोगाचा अध्यक्ष जो काही व्यक्ती जो पद धारण करतो, नॅशनल ह्युमन राईट कमिशन चा प्रेसिडेंट, चेअरमन म्हणून जो काही काम करतो, पुन्हा त्याची पुनर्नियुक्ती तिथं करता येत नसल्याचं आपणास दिसतं. किंवा या वयाच्या 70 वर्षापेक्षा जास्त या पदावर कोणत्याही व्यक्तीला कार्य करता येत नसल्याचं आपणास दिसतं. म्हणजे एकतर 5 वर्ष किंवा 70 वर्ष ह्या 2 कालमर्यादा, कार्यकाळ या संदर्भात याची निश्चिती तिथं करल्या गेलेली असल्याचं आपणास दिसतं. याचबरोबर यांना बडतर्फ करणं किंवा पदच्युत करण्यासाठी सुद्धा खालील जे काही कारण असेल, तर त्यांना पदावरून दूर करायचं काम तिथं आणि त्यांना पदावरून दूर करत असताना राष्ट्रपती, सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश जे काही असतात, सरन्यायाधीश, तर त्यांच्या सल्ल्यावरून त्यांना पदावरून दूर करण्याचं काम तिथं केलं जात असल्याचं आपणास दिसतं. अध्यक्ष आणि सदस्याला पुढील कारणांसाठी त्यांना पदावरून बडतर्फ करणे, पदच्युत करण्याचं काम ते केलं जात असल्याचं आपणास दिसतं. एक नियमबाह्य कार्य करण्यासाठी जर आपले कार्यक्षेत्राच्या बाहेर जाऊन आयोगाचे अध्यक्ष आणि सदस्य कार्य करणार असतील, तर त्यांना त्या ठपक्यासाठी त्यांना पदावरून दूर केलं जात असल्याचं आपणास दिसतं. याचबरोबर अकार्यक्षम असेल, तर या कारणासाठी सुद्धा त्यांना पदावरून दूर केलं जात असल्याचं आपणास दिसतं. किंवा पदाचा दुरुपयोग आणि भ्रष्टाचारासाठी सुद्धा तर त्यांना पदावरून दूर केल्या जात असल्याचं आपणाला दिसतं. याचबरोबर मनाचा किंवा शरीराचा जर त्यांचा मनाचा आणि शरीराचा स्तर जर कधी त्यांचा खालावला जात असेल आणि ते आपलं जे काही कार्य आहे ते करण्यात अकार्यक्षम जर ठरणार असेल, तर अशा अध्यक्ष आणि सदस्याला सुद्धा जे की आहे, तर त्यांना पदावरून दूर केल्या जात असल्याचं आपणास दिसून येतं. आणि अशा या कारणांसाठी राष्ट्रीय मानव हक्क आयोगाचे अध्यक्ष आणि सदस्यांना त्यांच्या पदावरून दूर केल्या जात असल्याचं आपणास दिसतं. आता नॅशनल ह्युमन राईट कमिशनमध्ये कशा प्रकारचे अधिकारी वर्ग हे कार्य करत असतो, तर तो सुद्धा आपण इथे बघणार आहोत. प्रशासकीय अधिकारी, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर्स अँड स्टाफ जो काही आहे, तर त्याविषयीची माहिती आपण इथे बघणार आहोत. राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाचे कार्य करण्यासाठी एक मुख्य कार्यकारी अधिकारी तिथं असल्याचा आपणास दिसतो. हा जो काही मुख्य कार्यकारी जो काही अधिकारी असतो, तर तो आयोगाचा महासचिव म्हणून तिथं काम करत असल्याचं आपणाला दिसतं. आयोगाचा महासचिव म्हणून हा जो काही मुख्य कार्यकारी अधिकारी आहे, तर तो तिथं काम करत असल्याचं आपणाला दिसतं. तसेच महासंचालक दर्जाचा एक पोलीस महासंचालक दर्जाचा एक चौकशी अधिकारी म्हणून याला महासचिवाला मदत करण्यासाठी हा चौकशी अधिकारी, महासंचालक दर्जाचा चौकशी अधिकारी हा आयोगाचं कार्य करण्यासाठी मदत करण्यासाठी तो तिथं काम करत असल्याचं दिसतं. आणि त्यांना
मग या आयोगाचं जे काही दैनंदिन कामकाज असेल, अ, वार्षिक कामकाज असेल, तर ते अ, पूर्ण करण्यासाठी आणि ते पार पाडण्यासाठी त्यांच्या मदतीसाठी म्हणजे महासचिव आणि महासंचालक या दोघांच्या कार्यामध्ये सहाय्य करण्यासाठी इथे त्यांना अधिकारी आणि कर्मचारी वर्ग या आयोगाला तिथं नियुक्त करण्याचा किंवा बहाल करण्याचं काम भारत सरकार तिथं करत असल्याचं आपणास दिसतं. त्याचबरोबर या राष्ट्रीय मानव हक्क आयोगाचे कार्य आणि अधिकार सुद्धा आपण जे की आहे तर एक एक कार्य आणि अधिकार जे की आहे तर ते इथे बघणार आहोत. पहिलं याचं अधिकार आणि कार्य काय आहे, तर मानव हक्कांचे उल्लंघन केल्याबाबत किंवा त्यासाठी चिथावणी दिल्यास तक्रारीची चौकशी करण्याचं काम नॅशनल ह्युमन राईट कमिशन तिथं करत असल्याचं आपण दिसतं. जेव्हा एखाद्या मानव हक्क समूहाचं, समुदायाचं, घटकाचं जर त्यांचं मानवी हक्कांचं उल्लंघन होत असेल किंवा उल्लंघन होण्याची चिथावणी दिली असेल, अशी जर कोणी तक्रार केली असेल, तर त्या तक्रारीची चौकशी करण्याचं काम हा आयोग आपल्या अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांच्या मार्फत तिथं करत असल्याचं आपणास दिसतं. राज्य सरकारला पूर्वसूचना करून राज्यातील तुरुंगांना, कारागृहांना आणि सुधारगृहांना भेटी देणे व तेथील परिस्थितींचा त्यांना दिल्या जाणाऱ्या वागणुकीची पाहणी करणे व त्या संदर्भात सरकारला योग्य त्या सूचना देणे. आता राष्ट्राच्या अंतर्गत जे काही विविध घटक आहेत, तर त्या विविध घटकातील ना जे काही बंदिस्त करणारी व्यवस्था आहे, पोलीस नावाची यंत्रणा जी की आहे, तर त्यांच्यामार्फत जे काही कैदी असतात, शिक्षा भोगणारे जे काही अपराधी असतात, तर त्या अपराध्यांना तुरुंगात कशा प्रकारची वागणूक दिली जाते, कारागृहात त्यांना कसं त्यांच्याशी रिफ्लॅक्ट कसं व्यवहार त्यांच्याशी केला जातो आणि ज्यांचं वय बालगुन्हेगारीमध्ये कमी आहे अशा बालकांना बालसुधारगृहामध्ये तर कोणकोणत्या सोयी आणि सवलती त्यांना दिल्या जातात, तर याची पाहणी करण्यासंदर्भात त्याचा अहवाल तयार करण्याचं काम नॅशनल ह्युमन राईट कमिशन तिथं करत असल्याचं आपणास दिसतं. म्हणजे या घटकांच्या मानव अधिकारांचं संरक्षण करण्याचं काम हा आयोग इथं करत असल्याचं आपणास दिसतं. मानवी हक्कांचे संरक्षण करण्यासाठी घटनेतील तरतुदी असलेला कायदा याचा आढावा घेणे व तसेच त्याची परिणामकारक ठरावे याबाबत उपाययोजना करणे. घटनेमध्ये भारतीय राज्यघटनेमध्ये मानव हक्कांचं संरक्षण करणाऱ्या ज्या काही तरतुदी असतील, जे काही कायदे असेल, तर त्यांचा आढावा घेण्याचं काम हा आयोग करतो आणि त्या आयोगाचा आढावा घेतल्यानंतर ते परिणामकारक म्हणजे त्याचा इफेक्टिव्हनेस हा कसा वाढवता येईल यासाठी हा आयोग तिथं उपाययोजना करत असल्याचं आपणास दिसतं. नंबर 4, मानव हक्कांचा उपभोग घेणाऱ्या दहशतवादासह ज्या काही समाजविघातक ज्या काही घटक आहेत, जसं नक्षलवादी असेल, दहशतवादी असेल, क्रांतिकारी असतील आणि अजूनही जे काही वेगवेगळे घटक आहेत, तर मानव अधिकारांची ढाल म्हणून जे काही वापर करतात, तर त्यांना या मानव अधिकारांचा दुरुपयोग करता येणार नाही यासाठी उपाययोजना सुचवण्याचं काम हा आयोग इथं करत असला. आपल्याकडे दहशतवादी आणि मोठ्या प्रमाणात नक्षलवादी या मानवाधिकारांना ढाल बनवण्याचं काम ते करत असल्याचं आपल्याला दिसतात आणि म्हणून मानव अधिकारांचा कुठेही दुरुपयोग होणार नाही याची काळजी घेण्याचं काम हा नॅशनल ह्युमन राईट कमिशन हा ॲक्ट जो काही आहे तर कमिशन जे काही आहे तर ते वेळोवेळी तिथं करत असल्याचं आपणास दिसतं. नंबर 5, मानव हक्कांच्या संशोधनात्मक ग्रंथांचे व आंतरराष्ट्रीय कागदपत्रांचे करार अध्ययन करून त्यांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सूचना करण्याचं काम हा आयोग तिथं करत असल्याचं आपल्याला दिसतं. ज्या काही संशोधन मानव अधिकारांच्या क्षेत्रामध्ये होत असतं, तर त्यांना त्यांचा प्रचार करणे, त्याचा प्रसार करणे,
त्याचा ग्रंथ प्रकाशित करणे याचं काम हा आयोग तिथं करत असल्याचं आपल्याला दिसतं. आणि ज्या ज्या काही उपाययोजना मानव अधिकारांच्या संरक्षणासाठी, संवर्धनासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर होत असतील, त्यांना प्रोत्साहन देण्याचं काम किंवा त्याची प्रभावी अशी अंमलबजावणी करण्याचं काम हा आयोग तिथं करत असल्याचं आपणास दिसतं. याचबरोबर मानव हक्क संरक्षणाबाबत कार्य करणाऱ्या संस्थांना प्रोत्साहन देण्याचं काम हा आयोग इथं करत असल्याचं आपणास दिसतं. आयोग काय करतो की जे की मानव अधिकारांच्या संरक्षणासाठी ज्या क्षेत्रामध्ये काम करत आहेत, मग त्या सामाजिक संस्था असतील, व्यक्तीचं वैयक्तिक कार्य असेल किंवा सामूहिक कार्य जे काही असेल, तर अशा वेगवेगळ्या सामाजिक संस्थांना, व्यक्तींना प्रोत्साहित करण्याचं काम हा आयोग इथं करत असल्याचं आपणास दिसतं. प्रसार माध्यमांद्वारे मानवी हक्कांचे संरक्षण करणे, उपाययोजनांबाबत जनजागृती निर्माण करणे, त्याचा प्रसार आणि प्रचार तिथं करण्याचं काम तिथं केलं जात असल्याचं आपण दिसतं. चर्चासत्र आयोजित करणे, प्रकाशने प्रकाशित करण्याचं काम हे आयोग आपल्याला इथं करत असल्याचं आपल्याला दिसतं. म्हणजे हा आयोग थोडक्यात मानव अधिकारांचा प्रचार आणि प्रसारचं काम तिथं वेगवेगळ्या माध्यमातून करत असल्याचं आपणास दिसतं. मानवी हक्कांच्या संरक्षणाबाबत कार्य करणाऱ्या बिगर शासकीय संघटना, संस्था यांच्या प्रयत्नांना प्रोत्साहन देणार, ज्या काही बिगर शासकीय म्हणजे शासनाव्यतिरिक्त ज्या काही संस्था, संघटना, समूह आहेत, तर त्यांच्या कार्याला प्रोत्साहन देण्याचं काम हा आयोग तिथं करत असल्याचं आपणास दिसतं. नंबर 10, चौकशी संबंधीचा अधिकार. आयोगाकडे आलेल्या तक्रारी संबंधीची चौकशी करण्याचा अधिकार या आयोगाला तिथं राहत असल्याचं आपणास दिसतं. याचबरोबर सशस्त्र दलातील कोणत्याही व्यक्तीने मानवी हक्कांचे उल्लंघन केल्याबद्दलची संबंधीची तक्रार आयोगाकडे तिथं करता येत असल्याचं आपल्याला दिसतं. जे काही सशस्त्र दल असतील आणि जे काही सैन्य असतील, तर यांनी जर कधी एखाद्या क्षेत्रामध्ये, एखाद्या राज्यामध्ये मानव अधिकारांचं उल्लंघन जर कधी केलं असेल, तर तशी तक्रार करण्याचं काम या आयोगाच्या माध्यमातून केलं जात असल्याचं आपणास दिसतं. राष्ट्रीय मानव हक्क आयोग जो की आहे, तर हा आपला वार्षिक अहवाल केंद्र सरकारला किंवा संबंधित राज्य सरकारला व राज्य सरकारला तो अहवाल अनुक्रमे जे की केंद्र सरकार आहे, तर ते अनुक्रमे संसदेसमोर आणि राज्य जे की आहे, तर ते राज्य विधिमंडळाच्या सभागृहासमोर याचं सादरीकरण करण्याचं काम दरवर्षी तिथं आपल्याला करत असल्याचं आपणास दिसून येतं. आणि अशा पद्धतीने भारतीय मानव संरक्षण कायदा 1993च्या सेक्शन 3 मध्ये नॅशनल ह्युमन राईट कमिशन याची जी की तरतूद आहे, तर या कायद्याच्या राष्ट्रीय मानव हक्क संरक्षण कायदा 1993 याच्या सेक्शन 3 मध्ये अशा प्रकारचे अधिकार आणि कार्य किंवा अशा प्रकारच्या राष्ट्रीय मानव हक्क आयोगाची तरतूद इथे केल्या गेलेली असल्याचं आपणास दिसतं. ठीक आहे. तर अशा या तासामध्ये नॅशनल ह्युमन राईट कमिशन आपण इथे बघितलेलं आहे. उद्याच्या तासामध्ये आपण स्टेट ह्युमन राईट कमिशन, राज्य मानव हक्क आयोग जो काही आहे, तर तो आपण तिथे बघणार आहोत. ठीक आहे. तर आपण इथे थांबूया. थँक्यू. धन्यवाद.